रामकृष्ण हरी समाजातील विषय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आशु येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला लातूर जिल्हा यांच्या वतीने गाव बैठक घेण्यात आली। यासाठी बियाणे महामंडळाचे संचालक माननीय श्री वल्लभ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल आशु येथे हा गाव बैठक कार्यक्रम पार पडला। तरी या कार्यक्रमासाठी गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते व हा कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न झाला व कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती या कार्यक्रमाद्वारे देण्यात आली याचा पुढील आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तरी या ठिकाणी बियाणे महामंडळाचे संचालक माननीय श्री वल्लभजी देशमुख साहेब यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीची या ठिकाणी पूजा करण्यात येत आहे। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बियाणे महामंडळाचे सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा करून सर्व मान्यवर मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत। महाबीजची स्थापना झाल्यापासून महाबीजला जवळपास 48 वर्ष पूर्ण झालेली आहेत। महाबीज ही गुणवत्तापूर्ण बियाणे माफक दरात उपलब्ध करून देण्यामध्ये महाबीजचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे व हे गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्यामध्ये सर्व ज्यांच्यामुळे त्यांच्या विश्वासापोटी आपण ही शेतकरी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। तर या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। तरी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्व मान्यवर मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ संचालक माननीय श्री वल्लभजी देशमुख साहेब यांचा सत्कार आशुचे प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव माने हे या ठिकाणी करत आहेत। तर या ठिकाणी श्री देशमुख साहेबांना फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ हातामध्ये देऊन या ठिकाणी श्री देशमुख साहेबांचा सत्कार आशु गावचे प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव माने यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आशु ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला।
अशा प्रकारे या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। आमचे ज्येष्ठ भागधारक ज्ञानदेव माने साहेब, बाबूराव लोखंडे साहेब, कुलकर्णी साहेब, पाटील साहेब आणि समस्त भागधारक, बीजोत्पादक, काही विक्रेते बंधूंनो, महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ याची स्थापना 28 एप्रिल 1976 साली अकोला येथे झाली। राष्ट्रीय बियाणे निगम आणि त्याच्या धर्तीवर महाबीजची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये झाली। या महामंडळामध्ये एकूण शासनाचे 49% शेअर्स असून 34% शेअर्स हे राष्ट्रीय बीज निगम या संस्थेचे आहेत। त्यानंतर तुम्हा आमच्यासारखे हे जे आपले जमलेले सर्व भागधारकांचे साधारणतः 13% भाग ह्या महामंडळामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने म्हणजे शेतकऱ्यांची चालणारी कंपनी आहे। शेतकऱ्यांचीच कंपनी म्हणून नाव लोकेशन उदयास आलेली ही कंपनी आहे। महामंडळाचं संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हेच महामंडळाचं आजपर्यंत ब्रीदवाक्य राहिलेलं आहे। आता हे महामंडळ नक्की काय करतं तर जवळजवळ खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामामधून 125 ते 30 वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या जातींचं बीजोत्पादन, विपणन, त्याची प्रक्रिया, त्याचं गुणवत्ता व्यवस्थापन, त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जे ब्रीडर वगैरे मेंटेनन्स ठेवणं आणि नवीन नवीन वाणांचं संशोधन करणं, ह्या वेगवेगळ्या अशा 4 प्रकारांनी हे काम चालत आलेलं आहे। आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 हजार बीजोत्पादकामार्फत आपण 5.5 ते 6 लाख क्विंटलपर्यंत बियाणं तयार करतो आणि त्याची विक्री करत असतो। हे विक्री करताना पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा 7 राज्यामध्ये आपल्या महाबीजचे जाळे पसरलेले आहेत। साधारणतः 1000 ते 1100 वितरकामार्फत वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक तालुका स्तरावर आपले विक्रेते नेमलेले आहेत। त्यांच्या मार्फत ही आपण बियाण्याची विक्री करत असतो। यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, भात, कोकण विभागामध्ये भात वगैरे आणि नागपूर विभागात भात विक्री केली जाते। तर रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, जवस, मोहरी, करडी या पिकाचं बीजोत्पादन आणि विपणन घेतलं जातं। तसंच उन्हाळी हंगामामध्ये उन्हाळी भुईमूग असतो, काही ठिकाणी मूग, बाजरीचं सुद्धा आपण बीजोत्पादन वगैरे करतो। आज आता हे सर्व बियाण्याचं उत्पादन विपणन करत असताना त्याच्याबरोबर महाबीजने एक नवीन पाऊल टाकलेलं आहे, ते म्हणजे जैविक उत्पादने। जैविक उत्पादनामध्ये खास करून आपण रायझोबियम, PSB, अझोटोबॅक्टर आणि जैविक बुरशीनाशक म्हणजे आज आपल्या इथं समोर ठेवलेलं आहे ते ट्रायकोडर्मा, ह्याचं सुद्धा आपण गेले 5-6 वर्षापासून चांगल्या प्रमाणे विक्री करत आहोत। ते आणि ही जे काही उत्पादनं आहेत हे इतर मार्केटमध्ये जे काही कंपनी आहे किंवा उत्पादक आहेत त्यांच्यापेक्षा आपले रास्त भावात आणि चांगल्या क्वालिटीचं जे जैविक उत्पादन आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेलो आहेत। आता ह्याची म्हणजे आमच्या म्हणजे शेतकरी वर्गाकडून, विक्रेत्या वर्गाकडून अशी प्रचंड मोठ्या प्रमाणे त्याची मागणी येत आहेत, त्याचे रिझल्ट येत आहेत। जसे आपल्याला बीजोत्पादनला करतोय तसं भूसुधारक म्हणून आहेत, ऊसामध्ये सुद्धा आहे, पाचट कुजवण्यासाठी तसे वेगवेगळे ह्याचे जैविकचे फायदे आहेत। आता मागच्या वर्षापासून आपण महाबीजचं महाजैविक या नावानं ज्यामध्ये NPK, नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही घटक ज्यामध्ये असणार आहेत असं आपण महाजैविक उत्पादक केलेलं आहे। हे तुमच्या जसं काही मिक्स किंवा कॉम्प्लेक्स खतांचा जेवढा रोल आहे तेवढा रोल हा प्ले करतं। लातूर जिल्ह्याचा जर विचार केला, आज लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही साधारणतः 40,000 क्विंटलपर्यंत बियाणं विक्री करतोय खरीपमध्ये। त्यामध्ये खास करून सोयाबीन आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, सूर्यफूल आहे आणि काही खरीप ज्वारी आहे। आणि साधारणतः जिल्ह्यामध्ये 4,900 हेक्टरवर बीजोत्पादन क्षेत्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये 4,700 हेक्टरवर सोयाबीनचं आहे, नंतर जूट आहे 41 हेक्टरवर, उडीद आहे 39 हेक्टरवर, तूर आहे साधारणतः 125 हेक्टरवर। तरी तुरीचं बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडून मागणी येते। आम्ही काल व्यवस्थापनाला मागे पाठपुरावा केलेला आहे की तुरीचं बीजोत्पादनचं क्षेत्र वाढवून द्यावं। आज सुद्धा मी आपल्या बीजोत्पादक आणि भागधारक यांच्या मार्फत माननीय संचालक साहेबांनाही विनंती करतो की शेतकऱ्यांच्या मधून तुरीची मागणी फार वाढत आहे। त्या गावामध्ये ऊसाचं बरंचसं क्षेत्र होतं पण पाण्याच्या अभावी काही ऊसाचं क्षेत्र कमी होतंय, त्यामुळे सोयाबीन आणि तुरीचं बीजोत्पादन आम्हाला थोडं वाढवून द्यावं अशी गावकऱ्यांच्या मार्फत मी विनंती करतो। आणि खास करून सोयाबीनमध्ये ज्याप्रमाणे आता आपण अकोला विद्यापीठाच्या काही सुवर्ण सोया, PDK आंबा या नवीन वाणांचे काही बीजोत्पादन आपल्याला प्राप्त झालेले आहेत, लक्षांक आहेत। त्यासोबत राहुरी कृषी विद्यापीठाचे KD 726 आहे, KD 753 आहे, 992 आहेत, हे वाण आहेत। आपल्या परभणी विद्यापीठाचे MS 158, MS 712, MS 71 हे वाण आहेत। आणि परंपरागत चालत आलेले JS 300
35 DS 228 हे जे बीजोत्पादनाचं लक्षांक आहे. तुम्ही सर्वांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत भाग घेतच आले आहेत. अजून उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा. एकाच गावामध्ये जर 200 हेक्टरच्या वर जर बीजोत्पादन क्षेत्र झालं तर आपण त्या गावातली पूर्ण ती तपासणी फी आहे, ती तपासणी फी पूर्णतः माफ होते बीज प्रमाणीकरण यंत्रणेची. त्यामुळं आपल्या गावकरी मंडळांनी आमची सर्वांची विनंती राहील की मोठ्या प्रमाणे बीजोत्पादनामध्ये भाग घ्यावा आणि जे काही 2-3 वर्षापासून चालत आलेलं हे वाण आहे KDS 753, KDS 726. त्या वाणाची तुमच्याच गावाने प्रथमच मोठ्या प्रमाणे मागणी केली होती. गावातल्या शेतकऱ्यांना परीक्षेत त्याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. पण मागच्या वर्षी काही वातावरणातील बदलामुळे किंवा कशामुळे तर काही उत्पादनामध्ये जर कमी जास्त फरक झाला असेल 726च्या, याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये घोडके सर सांगतील. त्याचे काही गैरसमज आहेत लोकांच्या मध्ये. त्या वाणाबद्दल पूर्णतः लागवड तंत्रज्ञान वाणाबद्दल ते माहिती देतील. आज या कार्यशाळेसाठी आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद म्हणून मी माझे छोटेशी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपल्याला महाविद्यालयाच्या सोयाबीनच्या वाढीविषयी अतिशय सविस्तररित्या माहिती सांगितलेली आहे. तरी पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी मी विभागीय व्यवस्थापक कांगणे साहेब यांना विनंती करते. पश्चिम बंगाल सारख्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात विक्री जूट बियाणं विक्रीद्वारे केल्या जाते. महाबीजच्या बियाण्याची आपल्याला नवं वाटेल की महाबीजच्या जूट बियाण्याचे तिथे डुप्लिकेट बॅग तयार करून माल प्रॅक्टिसेस केल्या जातात. ही आपल्याकडे मोठ्या महाबीजचं नाव फक्त महाराष्ट्रात नसून तर संपूर्ण देशभरात नाव लौकिक आहे. आणि आपली अशी संस्था आहे की प्रत्येक राज्यात बियाणे महामंडळ आहे. मध्य प्रदेश असतील, प्रत्येक राज्यात बियाणे महामंडळ आहे. आपण त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची वृद्धी जर विचारात घेतली तर महाबीज असं एक महामंडळ आहे, असं एक बियाणे महामंडळ आहे की संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात सर्वप्रथम क्रमांकावर आहे हे. आणि आपलाच अनुकरण आता बाहेरच्या राज्यातील बियाणे महामंडळ घेऊन आपल्या ठिकाणी व्हिजिट करतात. तुमची कार्यपद्धती, आपली कार्यपद्धती कशा प्रकारे चालू आहे, काय चालू आहे याचा अभ्यास करून त्यांचे कार्य कसं बदलता येईल ते प्रयत्न आपल्यापासून शिकून घेत आहे. आणि या बियाणे महामंडळाचे आपण सर्वजण घटक आहात ही खरंच आपल्या बाजूने एक जमेची बाजू आहे. अधिकारी स्तरावर आम्ही इथून सुद्धा आम्हाला गर्व समजतो की आम्ही या महामंडळाचे एक घटक आहोत. आणि आपण सुद्धा शेतकरी बीजोत्पादक भागधारक या बियाणे महामंडळाचे घटक आहात. आणि या स्पीठावर मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण केवळ जुन्या, आता सोयाबीन हा महत्वाचं पीक आहे पण जुन्या जातींना थोडंसं जास्त प्रचलित, त्या नवीन ज्या जाती आलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत, त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. माझ्या स्वतःच्या अनुभवावर असं लक्षात येते की आपण बघितलेलं आहे की जवळ मागील काही वर्षामध्ये फार सोयाबीन मध्ये फार 2 का 3च ऑप्शन होते. 335, 9305, 71. आता जवळपास 15 ते 20 वाहन मार्केटमध्ये आहेत आणि जवळपास भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आपल्याला पाहतात. आपण आता बियाणं सिलेक्ट करताना आपले नातेवाईक असतील, आपले साथीदार असतील, बीजोत्पादन कार्यक्रम घ्या पण कमर्शियल लावत असताना आपण सर्वप्रथम पसंती महाबीज बियाण्यात दिलेली आहे. यामागे सांगण्याचा उद्देश असा की हे बियाणं फार मौल्यवान आहे. या बियाणं तयार करण्यामध्ये प्रत्येक घटकाची चांगल्या प्रकारे मेहनत लागलेली आहे. आणि प्रमाणित बियाणं जे की संपूर्ण पात्रतेमध्ये पात्र झालेलं आहे, परीक्षणामध्ये पात्र झालेलं आहे असं बियाणं आपण उपलब्ध करून देत असतो. आपले कोणी साथीदार असतील, आपले नातलग असतील यांना आपण आवर्जून त्यांना आग्रह धरावा की सर्वप्रथम महाबीज बियाण्याची व उत्पादनाची आपण मागणी केली पाहिजे. आणि जरी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह बॅग असतील मार्केटमध्ये उभे, आपण थोडासा विचार आपला त्या अट्रॅक्शन कडे जातो आणि बॅग खूपच चांगली असा विचार येतो. आणि तसं न करता आपण बघितलं पाहिजे की प्रमाणित बियाणं आहे तर कसं साधं बियाणं आहे की फ्रुटफुल बियाणं आहे, आपण विचारपूर्वक त्याची निवड केली पाहिजे. आणि सर्वप्रथम पसंती ही महाबीज बियाण्याला आणि उत्पादनाला दिली पाहिजे. आता सांगितल्यानुसार आम्ही आता विविध प्रकारचे जैविक आपले हे असतील, बुरशीनाशक असतील किंवा कीटकनाशक असतील हे पण बाजारात आणत आहेत. आणि मागील 2 वर्षापासून ट्रायकोडर्मा या बुरशीचा आमचा उत्पादन सुद्धा वाढलं आणि विक्री सुद्धा वाढलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे आणि त्याचे
रिझल्ट पण चांगले आहे. आपण या जैविक उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा आणि जेणेकरून आपली उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नवीन वाण जर उल्लेख करायचा झाला तर आपण जर टोकन पद्धती आणि बीबीएफ हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. या माध्यमातून आपण टोकन पद्धतीने केडीएचचे वाण सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे आहेत. पोटेन्शियल आहेत, त्या क्षमता चांगल्या प्रकारे आहे. फक्त पावसाचा यावर्षी अंदाज खूप चांगला दिलेला आहे, त्याच्यामुळे जास्त कालावधीचं वाण आपण लावलं तर निश्चित आपल्या उत्पन्नात चांगला भर पडेल. आपला क्रॉपिंग पॅटर्न आहे, सोयाबीन नंतर आपण चना घेता, त्यामध्ये सोयाबीन आणि चना, जरी सोयाबीनचे भाव आज प्रेशरमध्ये असतील पण चण्याचे भाव चांगले आहेत. सोयाबीन चना याचं जवळपास आपण जर गणित लावलं तर वर्षभरात आपल्याला जवळपास 110 ते 120 रुपयापर्यंत निश्चित भाव दोन्ही पिकाचे मिळू शकतात. आणि येणारा हा खरीप हंगाम आपला चांगला भरभराटीचा जावो ईश्वराची प्रार्थना करतो व माझे इथे प्रास्ताविक सांगतो. धन्यवाद. आपल्याला सोयाबीनच्या नवीकरणाबद्दल व जैविक उत्पादनाबद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार व पुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांचे गौरव आहे वरिष्ठ परिवाराचा गणितांना संशोधन केंद्र राहून यांना विनंती करते. विखुरलेली परिस्थिती आहे. तर भारत हा त्याला एकमेव देश आहे की तिथं 9 तेलबियाची लागवड करतं. तिचं एकमेव कारण आहे भारताची भौगोलिक परिस्थिती ह्या सर्व 9 तेलबिया पिकाला पोषक आहे. आपल्याकडे विविध प्रकारचे ऋतू आहेत. खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम, ह्या हंगामाशी निगडीत आपल्याला हे विविध तेलबिया पिकं आहेत. तरी पण आपला देश खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये अजूनही सोयीपूर्ण नाहीत. आपल्याला परावलंबी जीवन जगावं लागलंय. जवळजवळ 125 कोटी रुपयाचं परकीय चलन आपण खाद्यतेलाच्या आयातीसाठी, ही मोठी शोकांतिक आहे आणि हे चॅलेंज आहे आपल्याला. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शासन याला एक खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते आपल्याला स्वीकारायचे त्या ठिकाणी. आजची जर परिस्थिती बघितली तेलबियाची, पाम तेल हे तेलबियाचं पीक नाही, ते हॉर्टिकल्चर क्रॉप आहे आणि ते आपली 50 ते 60% खाद्यतेलाची गरज भागवते. बघा आपले तेलबिया कुठे, त्यांनी पाम तेल कुठं आहे. 10 रुपये लिटरचं कच्चं तेल आपल्याला भेटतं, स्वस्तातलं भेटतं, आपली गरिबी भागते, तेलबियाची गरज भागते. आणि आपले पारंपरिक तेलबिया पिकलं हे भरभटलेले आहेत, त्यांना योग्य भाव भेटत नाहीयेत. त्याचं कारण वेगळे आहेत त्याचे, त्यामुळे आपले पारंपरिक पिकं बाजूला गेलेले आहेत. तरी पण एवढ्या तेलबिया त्यापैकी सोयाबीन ह्या पिकानं आपल्या परिसरामध्ये त्याचं खंबीर स्टॅबिलिटी झालेली आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की सोयाबीनची हाय प्रोडक्टिव्हिटी कोइन्साइड विथ हाय मार्केट व्हॅल्यू, म्हणजे अधिक उत्पादन क्षमता आणि अधिक बाजारभाव ह्या नात्यामुळं आपण सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सातत्यानं करत आहोत. आजपर्यंत हे पीक आपल्याला फायदेशीर होतं, परंतु गेल्या वर्षीपासून मागल्या 2 वर्षापासून सोयाबीनचं पीक शेतकऱ्याला परवडत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण बदलतं वातावरण, किडी रोगाचा प्रादुर्भाव, त्यानंतर सोयाबीन पिकाची एकच दरवर्षी फेरपालट न करता एकच पीक पद्धती आपण करत असल्यामुळं हे सोयाबीनचं पीक हे किडी आणि रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. अधिक उत्पन्न क्षमता आहे. मला माहिती आहे की प्रत्येक पिकाला तिळाला, उडदाला, मुगाला 3-4 एकरी 3-4 पर्यंत उत्पन्न भेटतं. त्या खोटीमध्ये सोयाबीनला एकरी 10 क्विंटल उत्पन्न भेटतं. ही जी क्षमता आहे, उत्पादन क्षमता, हे अनुवंशिक क्षमता आहे. त्या ठिकाणी मी तिळाचं एकरी 10 क्विंटल उत्पन्न घेऊ शकत नाही, कारण उडदाचं तेवढं उत्पन्न घेऊ शकत नाही, कारण तिची अनुवंशिक क्षमता हे मर्यादित आहे त्या ठिकाणी. त्यामुळं त्याची प्रोडक्टिव्हिटी सोयाबीनची जास्त असल्यामुळं आपल्याला हे पीक आर्थिकदृष्ट्या परवडते. त्यामध्ये फक्त 20% तेलाचं प्रमाण आहे आणि बाकीच्या जर तेलाचा विचार केला, भुईमुग आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे, मोहरी आहे, अशा प्रकारचे 40 ते 50% तेलाचं प्रमाण आहे. अधिक तेलाचं प्रमाण असून देखील ह्या इतर तेलबिया पिकाला आपल्याला प्राइस मार्केटमध्ये भेटत नाहीये आणि पर्यायाने आपण सोयाबीनचे आपल्याकडं लागवड तंत्रज्ञान आणि अभ्यास असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण करायला लागलो त्या ठिकाणी. तर सोयाबीनच्या बाबतीत जर बघितलं आपण, थेट सोयाबीनचं उत्पन्न ब्राझीलमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा चीनमध्ये बघितलं तर आपल्यापेक्षा तिप्पट आहे. आपल्याला सरासरी जर हेक्टरी प्रोडक्टिव्हिटी जर बघितलं सोयाबीनची, हेक्टरी 10 क्विंटलची 10 ते 11 क्विंटलची हेक्टरी प्रोडक्टिव्हिटी आहे. आणि तीच ब्राझीलमध्ये, दुसऱ्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये 30 क्विंटल पर्यंतची प्रति हेक्टरीची आहे. कारण आपल्याला माहित आहे की सोयाबीनची प्रोडक्टिव्हिटी हे पर डे प्रोडक्टिव्हिटी बेसिसवर अवलंबून आहे.
त्या सोयाबीनला इथं तयार व्हायला 150 दिवसाचा कालावधी लागतो. आपल्याला सोयाबीन तयार व्हायला 90 दिवसाचा कालावधी लागतो. 90 दिवसाचा आणि 150 दिवसाचा विचार केला तर आपले सगळे वाण 90 ते 100 दिवसाच्या कालावधीत आहेत. त्या कालावधीच्या अनुषंगाने आपल्याला तिथे उत्पादकता भेटते त्या ठिकाणी. दुसरं कारण आहे सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक आहे. स्वतःच अन्न रायझोबियम त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जमिनीमध्ये असल्यामुळे काय करतात स्वतःचं नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य ते करतात. शेतकरी बांधवांची चूक व्हायला लागली. एक्सेस युरिया खताचा नत्राचा वापर केल्यामुळं सोयाबीनची भरमसाठ वाढ व्हायला लागली. आपल्याला माहित आहे 1 टन जर सोयाबीन एकर काढायचा असेल तर 250 किलो नत्र स्फुरद पाला कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक सल्फर बोरान हे सगळे अन्न घटक 1 टनाला लागतील. 1 टन जर घ्यायचा असेल तर एवढ्या अन्न मात्रा त्या सोयाबीन आवश्यक आहे. परिस्थिती जर बघितली फक्त शेतकरी बांधव 1 बॅग DAP टाकतो आणि आपली गरज भागवतो. मला सांगा गरज तेवढी आहे आणि उपलब्धता तेवढी कमी आहे. त्यामुळे क्षमतेवर उत्पन्न आपल्याला काढायला मर्यादित आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीमध्ये अन्न घटक आहेत का, पोषक आहेत का? आपल्याला माहित आहे हे तेलबिया पिकं हंगरी आणि थस्की आहेत, तहानलेले आणि भुकेने व्यापलेले आहेत त्या ठिकाणी. आपल्याला माहित आहे दूध, दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप. हे तूप करायला खूप मोठं एनर्जी लागते, ऊर्जा लागते त्या ठिकाणी. मग सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेल तयार करायचं असेल किंवा इतर तेलबिया पिकामध्ये जर एवढं तेल रूपांतर करायचं असेल तर त्याला खूप मोठी एनर्जी लागते. आपण 1 प्लेट जर खिचडीचं खाल्लं तर आपली भूक 1 तासामध्ये कमी होते. ती जर 1 प्लेट भजी जर आपण खाल्ली तर आपली भूक 3 तास राहते आपल्या त्या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य हे तेलबिया पिकं मध्ये हे फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थ किंवा तेल जे आहेत हे अधिक ऊर्जा देणारं पीक आहे. म्हणून ह्या तेलबिया पिकाची रिक्वायरमेंट गरज हे तृणधान्य आणि कडधान्यापेक्षा वेगळी आहे त्या ठिकाणी. म्हणून मला शेतकरी बांधवांना सांगायचंय ह्या पिकाची गरज निकड बघून अन्नाचा पुरवठा मागणी पुरवठा व्हायला पाहिजे, पण आपल्याकडे होत नाही. म्हणून आपल्याला क्षमतेवर उत्पन्न भेटत नाही त्या ठिकाणी. दुसरी समस्या सोयाबीनची अशी आहे की बरेच शेतकरी बांधव सोयाबीनची लागवड हलक्या मध्यम आणि भारी जमिनीमध्ये करतात. माझी विनंती राहील तुम्हाला की शेजाऱ्याने पेरलंय मी पेरलोय ते कोण न करता आपली जमीन हलकी असेल तर हलक्या जमिनीला सूट असलेलं वाण घेतला पाहिजे, मध्यम असलेला सूटच घेतला पाहिजे. भारी जमीन असेल, सिंचनाची सोय असेल तर त्या प्रमाणात वाणाची निवड करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला माहित आहे की बारीक दाण्याचे जे सोयाबीन आहेत ते टपोरे आहेत, बोल्ड पण आहेत त्या ठिकाणी. 75 mm पाऊस जर झाला तर छोट्या आकाराचे असलेले सोयाबीनचे दाणे लवकर उगवतात. कारण उगवण्याची क्षमता ही टोटल उगवल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये एन्झाईम सिक्रेट होतात. एन्झाईम सिक्रेट झाल्यानंतर अंकुर तिथं बाहेर येतो, एम्ब्रियो तिथं बाहेर येतो. जर एन्झाईम सिक्रेट व्हायला प्रॉपर मॉइश्चर नसेल, योग्य ते ओलावा जर नसेल तर सिक्रेशनची प्रक्रिया अडथळ्याची होती आणि उगवणीचा परिणाम होतो. म्हणून शेतकरी बांधवांनी सोयाबीनची लागवड करत असताना योग्य ते ओलीचा विचार केला पाहिजे. बियाणं टपोरे असेल तर थोडा वेळ थांबा, 100 mm पाऊस पडल्याशिवाय तुम्ही पेरू नका. बियाणं आकाराने लहान असेल तर निश्चित थोडं कमी पाण्यामध्ये तर उगवू शकते, येऊ शकते त्या ठिकाणी. म्हणून पहिल्या पद्धत तुम्ही बाळगा. उगवू शक्तीच्या तक्रारी येतात, बऱ्याच दिवसांनी पाहतो त्या ठिकाणी योग्य ते जमिनीमध्ये तिथे ओलावा असला पाहिजे. दुसरी अडचण अशी आहे की आज रोजी आताही ट्रॅक्टरच्या शेतामध्ये चालू आहेत, मेहनती चालू आहेत, नांगरणी चालू आहेत, रोटावेटर चालू आहेत. अशा प्रकारची मेहनतीची तिथं कामं चालू आहेत. लगेच पाऊस पडला की शेतकरी 1 जूनला किंवा मृगाला पेरणी करतात. अशामुळे ट्रॅक्टरची मेहनत केल्यामुळं ट्रॅक्टर हे हेवी लोडेड आहे. पेरणीची घाई असते, तो कंत्राटदार काय करतो, आज ह्या शेतकऱ्याचं उद्या त्या शेतकऱ्याचं असं करून तो घाई करतो आणि ट्रॅक्टरचे रोल, ट्रॅक्टरचे जे टायर आहेत त्या बियाणावरती दबाव तिथं पडतो. ती जर पेरणी तुम्ही बैलगाडी किंवा चुकणी जर पेरणी करता अशा प्रकारच्या समस्या येत नाही. बियाणं ते फक्त पेरणीची पद्धत, राईट मेथड जे आपण म्हणतो त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरचा वापर करताना त्याची स्पीड, त्याचं वजन आणि आपण जमिनीची मशागत किती केली, आता जर निधी केलेला असेल तर मात्र जमिनीचं बियाणं खोल पडतं आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळं ट्रॅक्टरचं प्रेशर त्याच्यावरती येतं आणि उगवण शक्तीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते. म्हणून पेरणी करतो योग्य खोलीवरती बियाणं आपण तिथे पेरलं पाहिजे. तिसरी समस्या आहे बीज प्रक्रिया. आपल्याला माहित आहे पिकाची सुरुवातीच्या 1 महिन्यापर्यंत कालावधी हा बीज प्रक्रियेला संरक्षण देतं. आपल्या रोग प्रतिकारक शक्ती किंवा किडीला प्रतिकारक शक्ती देण्याचं काम हे बीज प्रक्रिया करतात. म्हणून शेतकरी बांधवांनी न चुकता शिफारस केलेली बीज प्रक्रिया करणं देणं गरजेचं आहे. बरेच दिवस कंटाळा करतात, बॅगमध्ये औषधाची पिशवी असते, औषध असतं, सगळं असतं, पण कोण करा, कधी करा, कशासाठी करा हे सगळं कंटाळाचं वेळेचं बंधन असतं तिथं. म्हणून अगोदर शेतकरी बांधवाला विनंती राहील की मी बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी तिथं करायची नाही, योग्य पाऊस असेल तर करायची नाही. चौथा फॅक्टर आहे
हेक्टरी रोपाची संख्या. आज ही परिस्थिती शेतकऱ्याच्या जर बघितलं, ऑप्टिमम मिनिमम मॅक्झिमम जर बघितलं, काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये हेक्टरी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. अशामुळे काय होतं, हेक्टरी रोपाची संख्या जर वाढली तर सोयाबीनची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ, हे शक्यतो व्हिजिटेटिव्ह ग्रोथ 45 ते 50 दिवसापर्यंत असते. त्या ठिकाणी उंच वाढतं, उंच वाढल्यामुळं फुलेज वाढतं आणि सूर्यप्रकाशाच्या अभावी नुसतं जर फुलेज वाढलं, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली, सूर्यप्रकाशाचे किरण त्या झाडाच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. अशी परिस्थिती शेतकरी निर्माण करत नाहीत. जास्तीत रोपाची संख्या झाल्यामुळं ह्युमिडिटी वाढते. ह्युमिडिटी वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियाला मंदावते तिथं, आणि मग अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या वेळात वाढू शकतो. त्याला कारणीभूत आपणच आहे. म्हणून आता नवीन तंत्रज्ञानाने BBF असेल किंवा टोकन पद्धतीचं असेल तर शेतकरी बांधवांनी ते सगळ्या समस्या आपल्याला काटकसर करायचं असेल, सोयाबीनला लागवडीचा खर्च कमी करायचा असेल तर टोकन किंवा BBF केल्यामुळे त्याला योग्य ते पोषक वातावरण क्रिएट करायचे जबाबदारी आपली आहे. पण शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी करत असताना BBF जारी करा किंवा टोकन पद्धती करा, तिथं आपलं काटकसर होऊ शकते. म्हणजे रोगाला आमंत्रण आपण नाही द्यायचं त्या ठिकाणी. तिसरी गोष्ट आहे, सोयाबीनची पेरणी केल्यानंतर तिची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ हे 45 ते 50 दिवसाच्या नंतर त्याला फुलं लागायला सुरुवात होतात. त्या ठिकाणी व्हिजिटेटिव्ह वाढ म्हणजे शाकीय वाढ. शाकीय वाढीचा अर्थच असा आहे की वनस्पती, आपण जसं बँकेमध्ये आपलं बँक बॅलन्स ठेवतो तसं वनस्पतीनं तयार केलेलं अन्न त्या खोडामध्ये 45 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठलं पाहिजे. त्या ठिकाणी अन्नाचा संचय, अन्नाचा साठा हे 25 ते 60 दिवसापर्यंतच प्रक्रियामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यकता आहे. एकदा त्या सोयाबीनच्या झाडाला फुल लागलं 45 किंवा 50 दिवसाला वाढण्याच्या प्रकारानुसार ज्या दिवशी फुल लागलं तेवढाच कालावधी हार्वेस्टिंगला येतो. म्हणजे पहिलं फुल लागायचा कालावधी 45 असेल तर त्याला पूर्ण तयार व्हायला कालावधी 90 दिवसापर्यंत हा एक थंब रोल आहे, फक्त आहे त्या ठिकाणी. ज्यावेळेस सोयाबीनला फुल लागतं त्यावेळेस असं समजायचं हे वनस्पती आता शाकीय ह्याच्यातून रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये एंट्री करत आहे, पुनरुत्पादन फेस करते. मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एक्सेस न्यूट्रिएंट, एक्सेस अन्नद्रव्याची मात्रा किंवा एक्सेस जर पाणी झाली तर त्या सोयाबीनला चिघळलेली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तिथं नाकारता येत नाही. अपेक्षा अशी आहे की सोयाबीनला एकदाच भरमसाठ तिथं फुलं लागले पाहिजेत. ती फुलाची निर्मिती होण्यासाठी आपल्याला फ्लोरिजिन हे ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्सची गरज आहे तिथं. मग फुलं जर लागायला लागले, शेतकरी बांधवांनी जर एक्सेस पाणी दिलं, ड्राय स्पेल असेल म्हणून एक्सेस पाणी स्प्रिंकलर दिलं किंवा पाऊस जर एक्सेस पडला तर त्या फुलाच्या निर्मितीवरती फ्लोरिजिन हे ग्रोथ हार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेवरती परिणाम तिथं होतो. मग त्यासाठी तुम्ही जर BBF जर केला, एक्सेस पाण्याला रस्ता काढून दिला किंवा टोकन जर केला तर त्या ठिकाणी हार्मोनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होती. त्या हार्मोनची निर्मिती जर चांगली जर झाली तर फुलं गुच्छामध्ये एकदाच लागतात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न तिथे भेटू शकते. पण परिस्थिती काय होती, शेतकरी बांधव कुठंतरी अवघड होतो, एक्सेस पाणी होतं, मग चिघळलेली परिस्थितीला कारणीभूत तिथं आली होती. आणि तिसरं आहे, जे जे तुम्हाला प्लॅन प्रोटेक्शन अडॉप्ट करायचे, किडीचं असेल, रोगाचं असेल, कृपा करून फुलाच्या अगोदर करा. कारण निसर्गाने दिलेली देणगी आहे. या ठिकाणी आपल्याला 50 फुलं लागतात, तिथे 100, 150, 200 फुलं तिथे दिले, फुलं गळायला म्हणजे नुकसान नाही होत त्या ठिकाणी. त्याच्यामुळे फुलाची निर्मिती झाल्यानंतर शक्यतो भारी भारी पोरांसारखे मोठमोठे औषधं भारी शेतकरी स्पर्धा लागलेले आहेत त्या ठिकाणी. मग फुल हे पराग सिंचनाचं एक मोठं साधन आहे. पराग सिंचन होण्यासाठी एवढे जर भारी तुम्ही आणि मोठे मोठे औषध जर वापरायला लागले तर ते बिचार फुलाचे श्रीकेसर, फुलकेसर पराग सिंचनाचे अनिष्टपणा होता. उलट आपल्याला रिझल्ट भेटायच्या ऐवजी त्या फुलाला आपण मारण्याचं काम तिथे करण्याची. म्हणून शाकीय अवस्थेमध्ये तुम्हाला जे काही प्लॅन प्रोटेक्शन अडॉप्ट करायचे, जे काही आपल्याला बंदोबस्त करायचे, कृपा करून फुलाच्या अगोदर करा. आणि नंतर एखादी किडी आलं तर फार मोठं आपलं नुकसान होत नाही. किती जरी किडी जरी आल्या, काय जरी आलं, किडीच्या बाबतीत तुम्ही घ्या. शेंगाच्या बाबतीमध्ये जे शेंगा पोखणारे आळे जर असेल तर तिथं घ्यायला काही हरकत नाही त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी परिस्थिती बघून तुम्ही घ्या. ठीक आहे, तुम्ही पथ्य बाळगलं तसं अपेक्षेप्रमाणे त्याला फुलाची संख्या लागेल, अपेक्षेप्रमाणे त्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होईल, त्या शेंगामध्ये दाण्याचं प्रमाण होईल, दाण्याची चांगली त्याची वाढ होईल, आपल्याला अपेक्षित एवढं उत्पादन आपल्याला भेटू शकतं. तर त्यासाठी त्या काळामध्ये जमिनीला मी आता सांगितल्याप्रमाणे अन्नाची न्यूट्रिएंटची कमतरता पडायला नको. त्या ठिकाणी जर ट्रेस कंडिशन असेल तर फुलाची खूप मोठी ड्रॉप होतं, सुरकुतलेले दाणे तयार होतात, त्याला कलर येत नाही, दाणे खूप पुढे अवघड होतात आणि अपेक्षित उत्पन्न भेटत नाही. कोणत्याही अन्नद्रव्याचा तिथं त्यावर उपलब्ध होता तिथं पाहिजे.
100 जर नायट्रोजन असलं तर ते अनिष्टपणा होतं. म्हणून शक्यतो शेतकऱ्याने संकल्प करा की सोयाबीनला नत्राचा वापर ही मर्यादित फक्त सुरुवातीच्याच काळात ज्या DAPच्या माध्यमातून किंवा 12-32च्या माध्यमातून घ्या किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून घ्या. आज रोजी सोयाबीनला बघितलं तर शेंगा आहेत, मूग घ्या, उडीद घ्या, भुईमूग घ्या, सोयाबीन घ्या, चवळी घ्या, हे सगळं शेंगवर्गीय पीक आहे आणि त्याला सगळ्यात जास्त गरज आहे तर कॅल्शियमची आहे. त्यात शेंगा हे टरफलामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि आज रोजी जे आपल्या जमिनीत बघितलं तर कॅल्शियमची तिथं कमतरता आहे. दरवर्षी सोयाबीन घेतल्यामुळे जमिनीमध्ये कॅल्शियम आणि ते उपलब्ध प्रमाणामध्ये नाहीये या रोजी त्या ठिकाणी. मग पोषक शेंगाने होतात, शेंगा होतात, पापड्या तयार होतात आणि रातून जर बघितलं तर सडाचा सडा आपल्याला त्या ठिकाणी पडलेली दिसतील. म्हणजे अटॅचमेंट ऑफ पॉड आणि देठ आणि खोड ह्याची जी अटॅचमेंट आहे तिथं वीक होतं, कॅल्शियमच्या अभावामुळे तिथं वीक होतं आणि पर्यायाला आपल्याला खूप मोठ्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या लागलेल्या शेंगा दुसलेले आणि पापड्या तिथं खाली बसतात. अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर शेतकरी मानवामध्ये आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम बघणं गरजेचं आहे. खूप शेंगा लागलेत पण ही जर घटक कमी असतील तर आपल्याला तिचा परिणाम तिथे भोगावा. म्हणून शेतकरी बांधवांनी कॅल्शियमची मात्रा आता आपल्या शेतामध्ये फार कमी झालेली आहे. हरभरा सोयाबीन सगळं घेतल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये आरोग्य तिथं बिघडलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून जमिनीचं आरोग्य त्या ठिकाणी घेतलं. त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये आज बघितलं रिकमेंडेड प्रमाणात शिकारामध्ये 1% सेंद्रिय खत असला पाहिजे त्या ठिकाणी. पण आपल्या सगळ्या जमिनीमध्ये 0.5%च्या आसपास आहेत किंवा कमी आहेत त्या ठिकाणी. रासायनिक खताची उपलब्धता फक्त हे सेंद्रिय खताच्या उपलब्धतेमुळेच होती त्या ठिकाणी. किती खर्च करा पण आपल्या जमिनीमध्ये CN रेशिओ, कार्बन आणि नायट्रोजनचा रेशिओ जर बघितला तर त्या ठिकाणी इम्बॅलन्स आहे त्या ठिकाणी. म्हणून शेतकरी बांधवांनी ठीक आहे आपल्याला अडचण आहे, वर्षातून 2 वर्षातून एकदा सेंद्रिय खताचा वापर करा, कंपोस्ट करा, शेणखत करा, मळी करा, कुठेही करा, पण त्याला सांगत सेंद्रिय खताची द्या. निश्चितच आपलं पीक आपल्याला संतुलित पद्धतीने देऊ शकतो त्या ठिकाणी. म्हणून शेतकरी मानव हे सगळे जर बारकावे घेतले तर निश्चितच आपल्याला अपेक्षित पाऊस पडते. आपल्याकडं नामदार साहेबांनी सांगितले, कानेडी साहेबांनी सांगितले विविध तिथं वाण आहेत त्या ठिकाणी आणि वाणाच्या बाबतीत मी तुम्हाला निवड करण्याची तिथं सांगितलं. आज रोजी ही 726, 726, 753 हे हाय प्रोडक्टिव्हिटी आहे, अधिक उत्पन्न देणारे जाते. ते बागायती खाली भारी जमिनीसाठी गेली सुटे. आपल्याकडे एक बॅड आहे जिथं चांगला आहे तिथं वाईटला अटॅच असते. गुड कॅरेक्टर इज ऑलवेज लिंक्ड विथ बॅड कॅरेक्टर. तसं ह्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीमध्ये किडीचा, रोगाचा, व्हायरसचा प्रादुर्भाव, येलोमोडीचा प्रादुर्भाव यांची शक्यता नाकारता येत नाही. कारण जिथे जिथं चांगलं आहे, जिथे जिथं अधिक आहे तिथं अटॅचमेंट किडीची आणि रोगाची तिथं जास्तच आहे त्या ठिकाणी. म्हणून शेतकरी मानवाने आपल्या सीड प्लॉटमध्ये किंवा कमर्शियल शेतीमध्ये जर अशा प्रकारचा व्हायरसचे काही झाडं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसले तर कृपा करून रोग आउट करा, त्याला तिथं काढून टाका. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काढून टाकलं तर फर्दर स्प्रेड त्याचा होणार नाही त्या ठिकाणी. तर एक जर पत्ती बाळगलं तर कमी खर्चामध्ये व्हायरस आपण कंट्रोल करू शकतो. त्या गेल्या वर्षी शेतकऱ्याच्या शेतावरती हे अनुभव आले की आमच्यावर वायू यायला गेलं. हा खरं म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या वायूचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिकडे ते वर्षभर बागायतीचं पीक आहे, वर्षभर ह्युमिडिटी असते आणि हाय ह्युमिडिटीमध्ये तो व्हायरस तिथे सर्वाइव्ह होतो आणि तिथे रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं आणि पर्यायानं हे पीक उन्हाळी हंगामामध्ये आणि काही ठिकाणी रब्बीमध्ये देखील घेतलं तेव्हा तिची सायकल मेंटेन होते आणि पर्यायानं तो व्हायरस मोठ्या प्रमाणात मिळतो. तशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडं सोयाबीन खरीपमध्ये नाही, रब्बीमध्ये नाही किंवा खरीपमध्ये आहे, रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये नसल्यामुळे तिथे ब्रेक रिलीज होते. पण रोगात जर झाडं असेल तर ते काढून टाकणे एक पर्याय आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्या सोयाबीनला आलिकासारखं किंवा एखादा औषध जर वेळी जर ही स्प्रेड करणारे कीटक आहेत, पांढरी माशी असेल किंवा तुडतुडे असतील किंवा मावा असेल, ही जी व्हायरस स्प्रेड करणारे आहेत त्याचा बंदोबस्त जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून अगोदर केला तर निश्चितच आपलं पुढचं वाढणारा लागवडीचा खर्च आणि औषधावरचा खर्च आणि व्हायरसची मात्रा आपल्याला आटोक्यात आणलं शकतो. म्हणून रोग येतो, किडी येतो, सर्दी खोकला ताप आपल्याला येतो, तर ते येऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतला तर निश्चितच ह्या वादापासून आपल्याला. तिसरा आहे ही वाण फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीलाच तिथं काढलं पाहिजे त्या ठिकाणी. गेल्या वर्षीचे अनुभव बरेच शेतकऱ्याचे की आज पीक काढायला आले, 2 दिवसामध्ये गुत्त दिले, यायला लागलेत, आज आलेत, उद्या म्हणण्याच्या मध्ये सोयाबीनचं पीक हे शेतकऱ्याच्या शॅटरिंगचे प्रॉब्लेम खूप मोठे आहेत. शेंगाचे खूप मोठ्या फुटल्या आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेले अशा प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी आहेत. म्हणून हे वाण 726, 753 असेल. सोयाबीन लागवडीविषयी अतिशय तांत्रिक अशी बहुमूल्य माहिती सांगितलेली आहे. तर अशाच प्रकारे सोयाबीनचा तांत्रिकदृष्ट्या चांगला वापर करून हायेस्ट उत्पन्न काढलेले आपल्या आशेऊ येथील प्रातिनिधिक स्वरूपात आपण ग्रामस्थांचा सत्कार करूया. तर पंडित काकडे यांना मी विनंती करते त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या देशमुख साहेबांना विनंती करते.
सोयाबीन मध्ये हायब्रिड पण काढले गेले आपले बंडील काकड्यासाठी विजन पात्र सुवर्ण सोया ही आपली नवीन व्हरायटी या व्हरायटी मध्ये त्यांनी हायस्ट उत्पन्न काढलेले आहे तरी त्यांचा सत्कार होता. तर आनंद काकडे याचा सत्कार करण्यासाठी मी ओके. तसेच योगीराज चव्हाण यांनी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तरी आपल्या कृषी सहाय्यक खडके मॅडम यांना मी कृषी विभागाविषयी आणि सोयाबीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते. तर आमची खरीप हंगाम पूर्ण गावाचा आहे त्याच्यामध्ये यावर्षी नॅशनल ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन ही जी एक संस्था आहे तर ती हवामानाचा आजोबांना त्या संस्थेचं असं म्हणणं आहे की यावर्षी नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आमचं कृषी विभागाचं असं आव्हान आहे की यावर्षी जवळपास म्हणजे मी आता 2019 पासून आपल्या गावामध्ये कार्यरत आहे तर 2019 पासून आपल्या गावामध्ये मॅक्सिमम स्वरूपामध्ये आपण बीपीओ पेरणी करून घेतलेली आहे. तर त्या पद्धतीने मी म्हणजे आमच्या कृषी विभागाकडून जसं तुम्हाला सांगण्यात आलं जेव्हा ते अवलंबन केला तर हीच परंपरा कायम आपल्या आमच्या गावामध्ये चालू ठेवावी. कारण की वातावरणातील जे मिळालेले बदल आहेत त्याला आपल्याला सामोरं जाण्यासाठी बीबीएफ आणि टोकर यंत्र पद्धत हे अत्यंत प्रभावी पद्धत आपल्या गावामध्ये बरेच जण करतात आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी करावं असं माझं आव्हान म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना असेल. तर दुसरं आहे की यावर्षी सोयाबीनला पंचसूत्री पद्धतीने पेरणी करायला पाहिजे. तर पंचसूत्री पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये सुधारित सांगितले आहे की सुधारित बियाण्या त्या तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पेरायला आणि कुणाकडे जर स्वच्छ बियाणं अवेलेबल असेल तर त्या आम्हाला असं सांगावं वाटतं की आमच्या ज्या गावपालिकेमध्ये उपलब्ध चाचणी आहे तर मी बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवले किंवा बऱ्याच जणांना पण आहे 100 बियाण्याचा धर्मलाईन करायचा आणि स्वतः बियाण्याबद्दल मोड आलेला असं समजा त्या बियाण्याबद्दल चांगले आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने जरी महाजन बियाणं असेल तरी मला आवर्जून सांगावं वाटतं की हे वेगवेगळ्या शेतकऱ्याचं कलेक्शन करून तुमचं एकत्र बियाण्याचं कार्यक्रम केलं जात असतं. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या 100% बियाणांमुळे ह्याच्यावर विश्वास न ठेवता जी काय तुम्ही खरेदी करता कुठं बियाणे घ्यायचं आणि 100 बियाण्याची टेस्ट करून 3-4 दिवस पाणी मारून किती बियाणं उगवतात त्याची जर चाचणी करून जर तुम्ही पेरणी केली तर आपल्याला जवळकडे पेरणी करू. दुसरं बीज प्रक्रिया ही जैविक आणि रासायनिक अशा 2 पद्धतीच्या बीज प्रक्रिया असतात. पेरणीच्या 15 दिवस अगोदर जर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया करू शकता तर किंवा आता लिक्विड स्वरूपामध्ये जर तुम्ही औषध उपलब्ध याचा सुद्धा वापर करून
पीक प्रक्रिया अत्यंत प्रभावित करू शकतात. कारण कसं आहे अनेक लोकांना बळी पडतायत सोयाबीन अनेक लोकांना आपण 2-3 वर्षापासून सहज सांगतोय की ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचा रोग वगैरे कीड नियंत्रण आपल्याला वापर करतात. तर त्याच्यापेक्षा आपण सुरुवातीपासूनच जर आपण पद्धतीचा वापर केला आणि पीक प्रक्रिया दुसरी पेट प्रक्रिया आहे ज्या दिवशी आपण पेरणी करणार आहे ती जैविक पीक प्रक्रिया आहे. जे आपण खाली हे लिक्विड फॉर्ममध्ये ते टाकलेले असतात पॅटर्न असतात. तर याचा पदार्थ किलो बियाणांना अशा प्रकारे जैविक पीक प्रक्रिया ज्या दिवशी पेरणी करायचे त्याच दिवशी 1 तास वापर करून बियाणाचे आणि ते सावलीमध्ये सुधारण ठेवायचं अशा प्रकारे जैविक प्रक्रिया करू शकतात. आणि माझं शेतकरी बंधूंना म्हणून जाईल की आपलं असं हे गाव सगळं टेक्नॉलॉजी पूर्ण पीक प्रक्रिया सगळ्या गोष्टी करतं मला माहीत आहे. पण हे सगळ्या शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा असं दिसून दुसरं म्हणजे यावर पाऊस जास्त आहे आणि आमच्याकडे पूर्ण देशामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या 2च राज्यामध्ये तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे आपण 2-3 वर्षाचा पाऊस आंदोलनानुसार तूर पिकाचं बरंचसं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे यावर्षी कुठे सरांचं आम्हाला असं म्हणणं आहे की कृषी विभागाचे प्रत्येक जे कृषी सहाय्यक आहेत त्यांनी गावाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान सांगते की यावर्षी आंतरपीक पद्धत 4 लाईन सोयाबीन आणि 2 लाईन तुरीच्या अशा पद्धतीने पेरणी करावी. तुरीचे भाव खूप वाढलेले आणि आजही वाढणार आहे. त्याच्यामुळे तुरीचं प्रमाण मला तर मिळालं नाशिकमध्ये खूप कमी दिसत आहे. त्याच्यामुळे आपल्या स्वतःचे पण गरज झाले आणि आपल्याला जास्त म्हणजे जास्त प्रमाणे तूर खरेदी करायची वेळ येऊ नये. त्याच्यामुळे प्रत्येकाने जवळपास 4 लाईन सोयाबीन आणि 2 लाईन तुरीच्या आंतरपीक पद्धतीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करावा. नंतर कृषी विभागाच्या योजनेच्या बाबतीत सांगायचं असेल तर एवढे दिवस आपल्याला येणार कृषी संजीवनी योजना मोठ्या प्रमाणात राहते. बऱ्याच शेतकऱ्यांनी अवलंब केलेला आहे. जर कुणाला अजून काही समजा पण जे काही समजा तुम्हाला कृषी विभागाकडे योजना पाहिजे तर महाडीपीची ही योजना 24 तास तुमच्यासाठी चालू आहे. याच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही अर्ज करायचा आहे. त्याच्याबद्दल तुमची बातमीद्वारे निवड होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ते आता टोकनच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिव्यांच्या बाबतीत बोलते मी अगोदर. टोकन यंत्र 8,000 रुपये किंमत आहे आणि आपल्या कृषी विभागाच्या महाडीपीवर मनुष्यचलित जे टोकन यंत्र आहे ते 4,500 रुपये सबसिडीवर त्याचे सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. आणि सध्या प्रत्येक जण काही महामंडळाचे सभासद आहेत त्यांना तुम्ही आम्हाला बीज उत्पादन या गोष्टी तुम्हाला अनुभव आला आहे. तर बरेच शेतकरी जे आहेत ते महामंडळाचे सभासद नाहीत आपल्याला मिळत नाही. असं शेतकरी बांधवांनी महाडीबीटीवर बियाण्यासाठी सुद्धा ऑनलाईन करा. नंतर पेरणीची वेळ 7 जून यावर्षी पाऊस म्हणजे आता जे पाऊस थोडाफार येत राहिला तर 25 मे किंवा 4-5 जूनच्या पुढील पेरणी करू नये. पेरणी ही 7 जून नंतरच करावी. नंतर लागवडीचे अंतर हे 45.5 मेंटेनन्स करावे. पुन्हा टोकन आणि बीबीएस तंत्रज्ञान सविस्तर सांगितलेलं जाते. तर अजून काही सुद्धा असतील तर मला आपण आपल्या ग्रुपवर शेअर करत असतो. आणि दुसरं पद्धती म्हणजे सुरुवातीला वापर पीक प्रक्रिया 2 नंबर 3 नंबर लागवडीच्या पद्धती त्याची तंत्रज्ञान आणि 4 नंबर आहे तुमचं खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे. पेरणीच्या वेळेला सर्व 30 तास त्याप्रमाणे खत दिले पाहिजे. नंतर तुमचं 5 नंबर आहे पीक संरक्षण सुद्धा वेगवेगळे केलं पाहिजे. आणि सर आता तुमची केडीएस 726 व्हरायटी माझ्या कालावधीमध्ये माहिती नावासाठी घेतली होती. उत्पादन सुद्धा खूप जास्त आलेलं आहे. पण ह्या वर्षी आम्ही कृषी विभागाचा असा आवाज राहील की केडीएस 726 व्हरायटी कुठल्याच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण जे विद्यापीठाचे शिक्षण तंत्रज्ञ आहे त्यांचं संशोधन झालेलं आहे. या व्हरायटीमुळे पिवळा मोसम अटॅक वाढलेला होता तर फक्त ह्या एक व्हरायटीमुळे वाढलेला होता. त्याच्यामुळे तुम्ही 753 पुणे किंवा काही असंख्य 12 जास्त आम्ही शेतकऱ्यांना द्याव्या. 753 आपल्या अशा काळासाठी देऊ नये कारण आपण पिवळ्या मोत्याच्या आमच्या प्रत्येक बांधवांना सामोरं जावं लागेल. दुसऱ्या म्हणजे आपण मागच्या वर्षीला 2 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये
संजीव गोगलगाईचा एक संघ होता. आम्ही तो आम्ही रायगड सर्व केला होता. तर आमच्या शेतकऱ्यांना त्यात काहीच मिळालेलं नाही. ते मला पण धन्यवाद आहे. पण कसं असतं आता आपण हे सगळं आमच्या पिकामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये येऊ नये म्हणून आता आपण त्याची काळजी घ्यायची. तर संजीव गोगलगाई व्यवस्थापनासाठी संजीव गोगलगाईचा अटॅक होऊ नये म्हणून सध्या तुम्ही फुल नांगरट करायचे. आपण आपल्याकडे बरेच दिवस शिल्लक आहे. फुल नांगरट करून त्याच्या विचारात चालू होते. जर हे करून सुद्धा 30 ते 40 पाऊस तुमच्या भेड्या सांगा तर आपल्याला पांढऱ्या साईडला आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. गोगलगाई दिसते का आणि एखादं गोगलगाई दिसत असेल तर आपण 5 सेंटीमीटर आपण सूर्याच्या पट्टावरून घेतोय. हे आपल्याला एक मेकॅनिकल कंट्रोल आहे. त्याच्यानंतर हे जर करून पण आपल्याला जर काही पद्धती झालं आणि अटॅक जर वाढला हे सगळ्यांनी करायला पाहिजे. एका दुसऱ्याने करून चालत नाही तर त्यात असा अटॅक वाढत जातो. आणि म्हणजे बेटा जे आहे पंडितांनी बेटा द्यायचा वापर केला होता. खूप महागडा औषध आहे. एक लिटर प्रत्येक शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळं त्या बेटा जे वापरण्याची वेळ आपल्या शेतकरी बांधवांवर येऊ नये. त्या दोन गोष्टी आम्ही पुन्हा मध्ये जर समजा काय थोडासा कार्यक्रम गोळा करायचे असतात ठिकाणी आणि सकाळी गोळा करून तिथेच्या पाण्यामध्ये किंवा वेगळ्या मोठ्या पाण्यामध्ये तिथे करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी खरीप पूर्व कार्यक्रम सगळे करायचे आहेत आणि या सगळ्या पद्धतीचा आमच्या पुस्तकाकडून तुम्हाला खरीपपणे आश्वासन देत आहे. तर सर्व शेतकरी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि मी जे काही माझं मनोगत आहे शेतकऱ्यांकडून खूप प्रयत्न केला. तर सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून धन्यवाद मॅडम. आणि सोयाबीनमध्ये पंचसूत्रीबद्दल अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केले. आता समस्त अशोक ग्रामस्थांच्या वतीने मी सिद्धनाथ माने यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर आमंत्रित करतो. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या व उपस्थित शेतकऱ्यांच्या चरणावरती रामकृष्ण हरी ओम नमस्कार. आजच्या या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला जिल्हा लातूर आज या मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवर माननीय श्री वल्लभराव देशमुख साहेब तसेच श्री कानडे साहेब, इनामदार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, खडके मॅडम, सोसायटीचे चेअरमन माननीय श्री बाबुराव लोखंडे साहेब, कुलकर्णी साहेब, प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव माने, आमचे सर्व या ठिकाणी चव्हाण साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, गोविंद जगताप जे आहेत, जे काही प्रगतशील शेतकरी आपल्या आशु गावामध्ये आहेत, सर्वांना मी परिचित आहे. नवीन सांगण्याची काही गोष्ट नाही. तर साहेब या ठिकाणी एवढंच मला सांगावंसं वाटतंय, ज्यावेळेस आम्ही पारंपरिक पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करत होतो त्यावेळेस किती पेरावं याचं गणित नव्हतं. ऊस लागवड करत असताना आधी ऊस आम्ही ती डोळ्याला डोळा चिटकवायचं, 2-2 डोळे एका आडी टाकून ऊसाची लागवड करायची. सोयाबीनचं बी पेरत असताना एकदम दाट असं जी मुंगी जसं लाईन चालते तसं असं दाट एकदम पेरायचं. उगवाला जागा पुरायची नाही, कुंकाला जागा टाकायला मिळायची नाही. अशा पद्धतीने आम्ही पूर्वीपासून सोयाबीनची पेरणी करायचं. नंतर आपल्या गावामध्ये प्रथमतः खडके मॅडमने आमच्या जगताप साहेब यांच्या शेतामध्ये प्रथमतः बी पद्धतीने पेरणी केली.
मग आम्ही त्याच पद्धतीनं पेरणी केली. जिथं आम्हाला कमी उत्पन्न मिळत होतं त्या उत्पन्नामध्ये किमान 4 ते 5 क्विंटलनं हे सोयाबीनची वाढ झालेली आहे. आणि म्हणून आधीच जे आम्ही पेरणी करत होतो ते सोयाबीन कसं येईल, जशी वेल एखाद्या झाडावरती फांदीवरती चढते तसं ते असं एकमेकावरती पसरायचं आणि ते फवारणी करत असताना त्याच्यातून चालवलं सुद्धा आम्हाला यायचं नाही. आणि विशेष म्हणजे अशा आपण बातम्या ऐकल्यात की सोयाबीनची फवारणी करत असताना अमुक शेतकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. त्याचं एकमेव कारण म्हणजे एकतरी खाल्लं काही दिसत नव्हतं, फवाराला नीट व्यवस्थित येत नव्हतं आणि BBF पद्धती ही पेरल्यामुळं त्या काकडीतून व्यवस्थित चालायला पण येत आहे. कमी पाण्यामध्ये पाण्याचा एखाद्या वेळेस पाऊस म्हणून आपल्याला कमी जर झाला तर आपल्या इकडं सुरुवातीला जून मध्ये पाऊस पडतो आणि मध्येच 15 दिवस गॅप देतोय पाऊस. त्याच्यामुळे आमचे सोयाबीन यायचे आणि मध्येच सुकून जायचे. पण BBF पद्धत ही केल्यामुळं एकतर सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ लागली, पाण्याचं प्रमाण हे कमी लागू लागलं आणि ती एक मध्ये काकडी असल्यामुळं आम्ही जे स्प्रिंकलर लावायचो सोयाबीनसाठी त्या काकडीमध्ये आम्हाला स्प्रिंकलर लावण्यासाठी एकदम सोपं जायला लागलं. आता गेल्या वर्षी आमचे आदरणीय ज्ञानदेव माने आता आमच्या बांध लागून त्यांचं शेत आहे, त्यांनी जी काय करतेले ती आधी मला कळतंय. म्हणजे शेतामध्ये काय बी गावामध्ये आलं नवीन की त्यांचा ती प्रयोग चालूच असते. मग ती गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीन लागली, मी त्यांचा खास व्हिडिओ सुद्धा बनवून टाकलेला आहे. तर इतकं सुंदर पद्धतीने त्यांचं सोयाबीन आलं होतं. एका इथलीवर त्यांची सोयाबीनची लागवड होती. वाढ एकदम असं मांड्याला कमराला सोयाबीनची वाढ आडवं कसल्याही पद्धतीनं पडलेलं नव्हतं. सोयाबीन एकदम खडी होतं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हे त्यांना मिळालेलं आहे. आणि टोकन पद्धतीनं त्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे. परत आमचे आदरणीय प्रगतशील शेतकरी काकडे साहेब टोकन पद्धतीची ती यंत्र त्यांनी आपल्या गावामध्ये आणलं आणि त्यांचंच यंत्र आम्ही घेऊन टोकन पद्धतीनं ते सोयाबीन लागवड केली. मला वाटतं फक्त 1 एकरला 7 किलो सोयाबीन लागवड होतं. त्याच्यापेक्षा कमी लागत असेल किंवा जास्त लागत असेल माहित नाही, परंतु 1 एकरला 7 किलो हे सोयाबीन ची आम्ही लागवड केली होती. तर त्याच्यातून सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं हे उत्पन्न मिळालेलं होतं. जवळजवळ इतीवरती सोयाबीन आलं होतं. काढणीसाठी सुद्धा कसल्याही प्रकारचा ताप झाला नाही आणि त्याच्यामध्ये जे बिया ज्या होत्या ते एकदम टपोरी ह्या जन्माला आलेल्या होत्या. म्हणजे इतके फायदे आपण नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा जर वापर आपण आपल्या शेतामध्ये जर करत गेलो तर मला वाटतंय खरोखरच आपल्या शेतामध्ये हे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला याच्यामधून मिळणार आहे. तसेच या ठिकाणी आपण जे फवारणीसाठी औषध वापरतो ते औषध आपल्याला एकदम कमी प्रमाणामध्ये लागतात. याचं एक दुसरं कारण आहे BBF पद्धतीनं पेरण्याचं किंवा टोकन पद्धतीनं आपण सोयाबीन लावल्यानंतर. म्हणजे असे फायदे हे आपल्याला या टोकन पद्धतीनं आणि BBF पद्धतीनं मिळतात. साहेब तुम्ही वेळोवेळी आमच्या गावामध्ये वारंवार अशा पद्धतीचे कार्यक्रम घेता, हे आमच्या खरोखरच शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर आहे. आता जसं जैसी संगत वैसी रंगत, जशी आपली संगत असते तसंच आपले विचार असते. आता जसं मी लहानपणापासून पाहतोय आमचे शेतकऱ्यांचा ग्रुप एक वेगळाच असते. आमचे ज्ञानदेव माने असतील, आनंद काकडे असतील, गोविंद जगतापचे असतील, पंडित काकडेजी असतील, आमचे पाटील साहेब आहेत. हे एक पद्धतीने त्यांचा एक विचार प्रवाह वेगळाच असतो. म्हणून आपण शेतकरी सुद्धा एक चांगल्या विचार प्रवाहाच्या आता आपण म्हणलं का चला अशा पद्धतीने काय बी सांगते काय बी गावात कार्यक्रम घेते सांगून जाते, असं कधी नसतंय. आणि मी पहिल्यापासून पाहत आलो की ह्या लोकांचं उत्पन्न हे वाढीव निघत राहिलेलं आहे. याचं एकमेव कारण आहे म्हणजे ते अपडेट राहतात. मग शेतकरी बांधवांनी आजच्या काळामध्ये वातावरण सदोदित खालीवरी वड चढ उतार उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा काय बी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता अपडेट राहिलं पाहिजे. सदोदित नवीन ज्ञान मार्केटमध्ये काय आले त्याचं नवीन ज्ञान, कुठलं बियाणं आले, ही व्हरायटी आले, ती व्हरायटी आले, ती बियाणं आले, ही कधी आपल्याला कळतंय ज्यावेळेस आपण चांगल्या संगतीमध्ये जाऊन बसतो त्यावेळेस आपल्याला ते कळू लागतंय.
म्हणून आपण सदुदित प्रगतशील शेतकऱ्याच्या संगतीमध्ये बसा, चांगलं ज्ञान मिळवा आणि चांगलं उत्पन्न आपलं जीवन उत्पन्न त्यातून मिळवा आणि आपलं जीवनमान त्याच्यातून उंचावा. आणि अजून मला एक सांगावंसे वाटतंय साहेब देशमुख साहेब या ठिकाणी की खडके मॅडमचं योगदान आमच्या गावासाठी खूप मोठं आहे. मला वाटतंय गावामध्ये एकही शेतकरी असं नसेल की त्यांच्याकडे खडके मॅडमचा नंबर नसेल. कधीही फोन लावा, मॅडम बांधावर येऊन बघतात, बांधावर कधी मॅडम म्हणलं नाही मी तुमच्या शेताकडे कशी येऊ काय येऊ काय कशी कसं असणार, चालत म्हणा गाडीवर म्हणलं गाडीत म्हणा कसं काय असणार, पण मॅडमला कधीही नकार दिले नाही. आमच्या गावामध्ये कुठली योजना आली बांधावरती झाडे लावा, मॅडम ही करायचं ती करायचं नाही, मॅडम लगेच कागद आणून द्या ती आणून द्या, ही योजना आहे ती योजना आहे. म्हणजे मनामध्ये कसल्याही प्रकारचं स्वार्थी भावना किंवा पाप नाही. जे आहे शेतकरी बांधवांसाठी आपल्याला नोकरी दिल्या आपली सेवा आहे त्याला एकदम निस्वार्थी पद्धतीने या ठिकाणी मॅडम करत आहेत आणि असंच मार्गदर्शन या ठिकाणी करत राहावं. एकदा मॅडम साठी जोरदार आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. तर एवढंच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय स्वतःचा अनुभव अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे. आता यानंतर आपण सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनाची खूप आतुरतेने वाट बघत आहात सर्व शेतकरी बांधवांना व प्रमुख विनंती आहे की आपल्यासाठी या कन्हैया हॉटेलवरती भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी व प्रमुख पाहुण्यांनी या भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्रतेची विनंती. आपल्या महाबीचे संचालक साहेब आदरणीय देशमुख साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या ग्रामस्थांना आपले मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला सुद्धा टीका लावू नका हा आदेश आपल्या सैन्याला देणारे रयतेचे राजे, शेतकऱ्यांचे राजे, नवीन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या समस्या त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आसून त्या पुस्तकातून त्यांनी मांडल्या असे महात्मा ज्योतिराव फुले. देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम हार्दिक विनम्र अभिवादन. आजच्या महाबीजच्या कार्यशाळेकरता शेतकरी कार्यशाळेकरता उपस्थित असलेले आमचे मित्र परस्नेही आमचे मित्र माने साहेब, ज्येष्ठ भागधारक आमचे बाबूरावजी, प्रकाशराव, कार्यक्रमाला उपस्थित असलेले मार्गदर्शन आपल्याला खूप सिरकेने केलं असे सेविकेचे घोडके साहेब, आमचे जिल्हा व्यवस्थापक, इनामदार, महाबीजचं सगळं कर्मचारी वृंद, कृषी विभागाच्या खडके मॅडम, काकडे साहेब, प्रवीण कुलकर्णी, महाबीजचे सर्व भागधारक, बीजोत्पादक, आशिव गावचे आणि परिसरातून आलेल्या सर्व शेतकरी भावांनी, देवादेव महादेवाच्या ह्या पावन पवित्र भूमीमध्ये आज हा एक घरगुती महाबीजचा कार्यक्रम शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न होतो आहे. महाबीजने एक यावर्षी ठरवलंय महाबीज शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे म्हणून गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे खरीपपूर्व कार्यक्रम आपण ठेवतोय. त्यातूनच हा आशिव मधला कार्यक्रम ठेवलेला आहे. आशिव गावचं आणि माझं नातं खूप जुनं आहे आणि मी आज जो संचालक आहे याच्यामध्ये आशिवचा मोठा सिंहाचा वाटा आहे. या गावच्या मंडळींनी आतापर्यंत वेळोवेळी
मला खूप सहकार्य केले आणि त्यामुळे आशिवच्या शेतकऱ्यांचा कुठलाही जर फोन आला तर किंवा ती मागणी जर असेल तर ती आवर्जून महाबीज प्रशासनापर्यंत रेटायची आणि ती सोडून घ्यायचे प्रयत्न माझे नेहमी चालत असतात आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्याशी त्याबद्दल संपर्क साधले त्यांना तो अनुभव सुद्धा निश्चित आल्या तिथे जी मागणी आलेली होती की या गावाला या परिसराला सोयाबीन आणि तुरीचं बीज उत्पादन जास्त प्रमाणात पाहिजे एम साहेबांनी मागणी केली. आरण साहेबांना आताच मी बोललो, माने साहेबांनी सुद्धा सांगितलंय आणि त्यामध्ये त्याला निश्चित आपण वाढ करून हे मी या प्रसंगी आपला मित्रांनो, मी मुळात एक गोष्ट स्पष्ट करतो की मी कुठलाही राजकीय माणूस नाही. मी आमच्यासारखा शेतकरी आहे. केवळ राजकीय क्षेत्रामध्ये महाबीजचं संचालक हे माझं पहिल्यापासूनच एक मिशन आहे. शेती पहिल्यापासून करत होतो. महाबीज ज्या वेळेला सुरू झाला 48 वर्ष झाले तेव्हापासून तर मी बीजोत्पादक. त्यामुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना काय अडचणी येतात त्या मला चांगल्या माहिती असतात, कारण जिस तण लागे वही तण जाणे. आणि म्हणून मी ते सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आता राहिला शेती, शेतकरी आणि समस्या याचं अचूक नातं आहे. म्हणजे ते पाचवीला पुजलेल्या समस्या आहेत असं म्हणा. आणि ह्या समस्या कुठून निर्माण होतील, कशा येतील, केव्हा येतील हेही काही सांगते. आता आपण नेहमी ऐकतोय निसर्गामध्ये बदल झाला, क्लायमेट चेंज झाला, ग्लोबल वॉर्मिंग आहे, याच्यामुळे उन्हाळ्यात पावसाळा, रात्री हिवाळा, दिवसा उन्हाळा, असं एकाच वेळेस 3 सीझन आपण अनुभवतो आणि त्याचे सगळे दुष्परिणाम मग आपल्या शेतीवर आणि पिकावर होतात. हा झाला आसमानी संकट. दुसरं आपल्याला राहतंय सुलतानी संकट, शासकीय संकट. यावर्षी एक मोठा प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहे, कुठले पिकं पेरले पाहिजे. आपल्या परिसरांनी विदर्भ मराठवाडा या विभागांनी शक्यतो फार लवकर आपलं पीक पद्धत बदलली होती आणि ज्या पिकामध्ये 2 पैसे मिळतात असे पिकं आपण सुरू केले होते. त्यात सोयाबीनचा वाटा खूप मोठा होता. सोयाबीन घ्यायचो, हरभरा घ्यायचो, सोयाबीन तूर घ्यायचो किंवा सोयाबीन अजून दुसरं पीक घ्यायचं. गेल्या 25-30 वर्षापासून या सोयाबीनने आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आज जो शेतकरी जिवंत आहे, तग धरून आहे, तो केवळ आणि केवळ सोयाबीन. परंतु 10 वर्षापूर्वीचा जर भाव आजही सोयाबीनला मिळत असेल तर मग आता सोयाबीन पीक परवडेल की नाही परवडेल हा प्रश्न निर्माण होतो. आणि जर सोयाबीन नाही करायची तर पेरायचं का? आणि याचं उत्तर ना KVK वाले आपल्याला सांगू शकत, ना कृषी विभाग. कोणाजवळ उत्तर नाहीये. उत्तर एकच आहे की शासनाने याच्यावरचा हस्तक्षेप बंद करायला पाहिजे. हे जे आयात ते निर्यातचं जे धोरण वारंवार बदलल्या जात आहे ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक आहे. 2014-15ला जर 7,000 सोयाबीन होती आणि 2024ला जर ती 4-4.5 होते तर ते खर्च जे किती प्रमाणात वाढले आपले, हे जर हे मोकाट आयात निर्यात झाली नसती तर आपलं सोयाबीन आजही 7-8 हजारात. परंतु शहरी शेतकऱ्यांना, शहरी लोकांना, शेतकऱ्यांना नाही, स्वस्तात द्यायचं, फुकटात द्यायचं म्हणून शेतकऱ्यांना मारायचं, हे एकमेव धोरणामुळे आपलं ते नुकसान त्यामध्ये होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्या तर आता ते राहिलंच नाही. काय जे आहे ते शासन निर्णय घेते, कोणाचं ऐकत नाही. शेतकऱ्यांचं तर मुळीच ऐकलं जातं. आपल्यालाच आता कुठेतरी मार्ग शोधावा लागणार आहे की ज्याच्यातनं आपल्या खिशातनं कमी पैसे काढील असं पीक घ्यायचं आणि ते पीक पद्धत आपण ठेवू. सोयाबीन आपण सोडू शकत नाही. मग सोयाबीन घेत असताना आपल्याला एक ठरवावं लागणार आहे की 4-4.5 हजाराची सोयाबीन घ्यायची की 6 हजाराची सोयाबीन. प्रवीण भाऊ यंदा आपण सोयाबीनला किती भाव दिला? 6,000. मग आपण जी सोयाबीन पेरतो ती सरळ बीजोत्पादनामध्ये कन्व्हर्ट करायची. महाबीजचं बीजोत्पादन घ्या. यंदा आम्ही 5,950 रुपयाचा भाव दिला आणि 2020 साली जे सोयाबीन त्यांनी घेतलं होतं त्यांना 600 रुपयाचं बोनस मिळालं.
2020, 21 आणि 22 या 3 वर्षाचं बोनस सुद्धा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. हरभऱ्याला 300 रुपये क्विंटल बोनस. आमच्या महाबीजचा हा प्रयत्न असतो आणि महाबीज हे एक अशी संस्था आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांकडनं चालवणार. महाबीज आहे म्हणून प्रायव्हेट कंपन्यांच्या दरावरती नियंत्रण आहे, नाही तर त्यांनी आपल्याला लुटलं असतं. आता खडके मॅडमनी सांगितलं की संगम पेरू नका, शासनाने त्यांना सांगितलं पेरू नका. कारण काय तर ते विदर्भ मराठवाड्याला सांगितलेलं नाहीये, ते पश्चिम महाराष्ट्रात. परंतु मी स्वतः जे सुरुवातीला राहते, मी बीजोत्पादन घेतो. माझा स्वतःचा अनुभव आहे, सगळ्या सोयाबीनच्या व्हरायटीमध्ये सगळ्यात जास्ती उत्पादन क्षमता असणारी जर कुठली व्हरायटी असेल, आणि तुम्ही पाहिला का हे आपल्या शेतकऱ्यांचे आम्ही जे सत्कार केले ते मी मुद्दाम विचारत होतो की कुठल्या व्हरायटी घेतल्या. त्याच्यामध्ये मला वाटते चव्हाण साहेबांची 753 ती त्यांनी घेतली आणि खूप चांगली आली. हा, त्याच्यावरती रोग येतो हे मान्य आहे, परंतु तो काय येतो, तो येऊ नये म्हणून काय करायचं. रोग येतो म्हणून ते पेरूच नका असं कसं चाललं. साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की हाय यील्डिंग व्हरायटी लॉंग ड्युरेशनची असते. अमेरिका ब्राझीलच्या व्हरायटी ज्या आहेत त्या 150 दिवसाच्या आहेत. साहेबांनी अर्धसत्य आपल्याला सांगितलेलं आहे. तिथे जीएम व्हरायटी सुद्धा देण्यात येते. त्यांना सुद्धा बोलताना काही की मर्यादा असतात, आम्हाला काही मर्यादा नाही. जीएम व्हरायटी असलेलं सोयाबीन अमेरिकेला पेरलं जातं, ब्राझीलला पेरलं जातं. ते लॉंग ड्युरेशनचं आहे, परंतु त्याला जीएम आहे. जीएम म्हणजे जसं बीटी कॉटन तयार होते तसं त्याच्यामध्ये जीएम सोडलेला असतो आणि ते उत्पादन होतं. शासनाचं म्हणणं आहे की ते जीएम खाण्यास योग्य नाही आहे. आता जीएम जर खाण्यास योग्य नाही आहे तर ब्राझीलचं तेल तुम्ही आयात करून आम्हाला खायला देता, ते योग्य कसं काय होत आहे. त्यांनी उत्पादन केलेलं जीएमचं तेल तुम्ही आम्हाला खाऊ घालता ते चालतं, मग आम्हाला काय नाही उत्पादन करू दे. या प्रसंगी आपल्या आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतोय की त्यांनी जीएमला परवानगी दिली पाहिजे आणि शासन आपला महाबीजचा म्हणजे आपला जो देशाचा शेतकरी आहे याला जगाच्या तुलनेमध्ये चालण्याची त्याला संधी द्यायला तेव्हा कुठेतरी आपले उत्पन्न. आणि म्हणून त्यातला आता आपल्याला जेवढं आपल्या पुरते ते घेतलं पाहिजे. लॉंग ड्युरेशनची व्हरायटी आजच्या घडीला जेवढा आहे त्याच्यामध्ये 753 ही सगळ्यात जास्ती लॉंग ड्युरेशन असलेली व्हरायटी आहे. मागच्या वर्षी पावसाळा कमी होता त्यामुळे थोडेसे नुकसान त्याच्यात झाले आणि रोग येण्याचं कारण आहे की आपण त्याच्यावरती सीड ट्रीटमेंट करत नाही. आम्ही त्या थैलीमध्ये थायरम टाकतो आणि आमच्या शेतकरीची थायरमची पुडी पहिले बांधावर फेकून देतोय आणि नंतर पेरणी करतो. आता जेव्हा आमच्या मित्रांनी सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब केला पाहिजे आणि चांगल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहिलं पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करूनच आपण प्रगती करणार. परंपरागत शेती सोडल्याशिवाय पर्याय राहणार. ती ट्रीटमेंट करा आणि नुसतं त्याला ट्रायकोट हे आयरमच लावून जमणार नाहीये. महाबीजने एक चांगलं जैविक बुरशीनाशक आपण दिलेलं आहे ट्रायकोडर्मा. त्याला ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर केला पाहिजे. ट्रायकोडर्माला मित्र बुरशी असं म्हटलं जातं. तुमच्या शेतात जेवढ्या शत्रू बुरशी आहेत त्यांना हे खाऊन घ्यायचं काम करते आणि शेतातल्या शेतात हे परत मल्टिप्लाय होते. म्हणजे एकदा आपण वापरलं तर ते तुमच्या शेतामध्ये परत आणखी मल्टिप्लाय होत असणार. त्याचा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. या 753चा एक म्हणजे त्याच्या पानांवरचा असा एक आहे की ती लुसलुसीत असतात आणि लुसलुसीत असल्यामुळे त्याच्यावरती सीड सकिंग पेस्ट पांढऱ्या माशीसारखे यांचा जास्तीत जास्त अटॅक येतो आणि तो कंट्रोल आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे पेरायचं नाहीये, पेरलं तर पाहिजे. उत्पन्न जास्तीत होते ना, मग ते ब्राझीलचं जरी मिळालं तर पेरायला आपल्याला काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी आणि दुसरं काय आहे की समजा
साधारण माणसाचा जो आहार आहे आणि एखाद्या पहिलवानाचा आहार आहे याच्यात बदल करावा लागेल की नाही. जमिनीमध्ये काही कारखाना तर नाही आहे की त्याला उत्पादन वाढणार आहे. त्याच्यातनं उत्पादन जर घ्यायचं तर त्याला आपल्याला आउटपुट सुद्धा इनपुट सुद्धा द्यावं लागेल, तेव्हा आपल्याला आउटपुट मिळेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे PSP आणि हे आपले जे 3 एका याच्यामध्ये हे सगळे वापरावं लागतील. सगळे घटक वगैरे त्याला मिळाले पाहिजे. अशा पद्धतीने शेती ही थोडीशी जागरूकतेने करावं लागणार आहे, बुद्धिमानीने शेती करावं लागणार आहे. एक प्रवाह आपल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वांगीण असा एक वाढत निगेटिव्ह दृष्टिकोन असा चालतोय, शेती परवडत नाही. हे सगळ्यात खोटं. शेती परवडत नाही हे म्हणणं सगळ्यात खोटं आहे. आज तुम्ही आम्ही ज्या पद्धतीत आहोत, ज्या पद्धतीत जगत आहोत, मुलांचे शिक्षण झाले, घरदार चांगले बांधल्या गेले, मुलींचे लग्न झाले, कशाच्या मात्र झाले? कुठून पैसा आला? काही नंबर 2चे धंदे केले की चोऱ्या केल्या? शेतीतूनच मिळाला ना पैसा. फक्त ही शेती बुद्धीने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. 2 पैसे ज्या पिकामध्ये मिळतील त्या पिकाची निवड करायची, नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करायचा आणि शेतीमध्ये आपण किती वेळ देतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण म्हणतो इतर व्यवसाय परवडतात, शेती परवडत नाही. किराणा दुकानदार त्याचं दुकान किती वाजता उघडतो? 7 वाजता 7:30 वाजता उघडतो आणि बंद करतो रात्री 8-9 वाजता. आपली शेती ऑफिशियल झाली प्रवीण भाऊ 11 ते 5, मधात 1 घंटा ब्रेक. त्यातही पुन्हा आणखी गावात आमदार आले, तुम्ही सगळे त्याच्या मागे हिंडणार आहे. तिकडे पेरणी असली तरी हे आपले फिरूनच राहिले. दुकानदार फिरणार आहे का? त्याच्या दुकानात आमदार आले तो त्याला जयराम लेखी करणार आहे, त्यांना ते लवंग इलायची देणार आहे. दुकान तो बैठने को कोई नहीं भाऊ, जरा मैं रुकता हूं, त्याला तो पायरीवरून राहणार. आपण आपला व्यवसायात वेळ किती देतो, प्रामाणिकपणे आपण व्यवसाय करतो की नाही हे पाहावं लागणार आहे. आणि जर हे सगळं केलं तर तो व्यवसाय परवडतो, इतर नाही तर कुठलाच व्यवसाय परवडणार नाही. आता मग राहता राहिलं काय घ्यायचं? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही साधी सोयाबीन करायची का बीजोत्पादन? हे काय घ्यायचं? बीजोत्पादन घ्या. हरभरा घ्या, गहू घ्या, सोयाबीन घ्या, बीजोत्पादन घ्या आणि त्याच्यात 2 पैसे जास्त मिळणार आहे. जे आपल्या हाती येते आपण करू शकतो, जे हाती येते करता येणार नाही. या प्रसंगी मोठ्या संख्येने आपण सगळे इथे आलात. आपल्या सर्वांचं महावीरच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो, आपल्या सर्वांना हार्दिक अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या देशमुख साहेबांनी आयात निर्यात धोरण तसेच शेतीला कसा व्यावसायिक दृष्टीने बघता येईल, तसेच आपले जैविक उत्पादने याबद्दल अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. तरी पुढील आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी मी महावीरचे लेखापाल D.D. गायकवाड साहेब यांना मंचावर आमंत्रित करते. सर्वप्रथम मी आशिवचे सर्व ग्रामस्थ, आमचे भागधारक आणि आपले बीजोत्पादक यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा छान कार्यक्रम महादेवाच्या मंदिरात ऑर्गनाईज केला आणि ही जी कार्यशाळा आहे त्या दृष्टीनं संपन्न केली त्याबद्दल मी आशिवच्या ग्रामस्थांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. त्यानंतर आज वेळात वेळ काढून बुलढाणा जिल्ह्यातून आपल्यासाठी नेहमीच तत्पर असतात भाऊ, ते आपल्यासाठी वेळ काढून आले आणि त्यांच्या व्यस्त कामामधनं त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन, प्रॅक्टिकल शेती कशी असावी हे केलं. त्याबद्दल मी भाऊचे खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर आज आपल्या विभागाचे विभागीय व्यवस्थापक हे सुद्धा त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून कार्यशाळेला संबोधित केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री घोडके साहेब यांनी आपल्याला योग्य वेळेत आणि योग्य मार्गदर्शन केलं, कारण आता पेरणीचा काळ जवळ आलाय आणि त्यांच्या दृष्टीनं त्यांनी खूप मोलाचे असे पॉईंट्स आपल्याला सांगितले की जेणेकरून आपल्याला शेत कशी लागवड करावी, कशी पेरणी करावी याचं मोलाचं मार्गदर्शन होईल. फक्त हे जे मार्गदर्शन आपल्याला मिळाले
ते आपल्यापर्यंत मल्टिप्लाय करावं, म्हणजे दुसऱ्यांनाही सांगावं. असं म्हणतात की जे जे आपणाशी हवं ते इतरांशी सांगावं, शहाणं करून सोडावं सकळ जनांसी. त्याप्रमाणे हे ज्ञान वाटत राहावं, कारण हे 21व्या शतकातलं युग आहे. तिथं ज्ञानाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. ती शेती असो, नोकरी असो का काहीही असो. त्यामुळे मी सर तुमचं विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही शेतकऱ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर शासकीय प्रतिनिधी खडके मॅडम त्यांनी वेळात वेळ काढून त्या इथं येऊन शेतकऱ्यांना शासनाचा काय दृष्टिकोन आहे तो समजून सांगितला. त्याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ आमचे भागधारक माने साहेब त्यांनी स्टेजवर उपस्थित राहून स्टेजची शोभा वाढवली, त्यांचेही मार्गदर्शन करतो. आणि सर शेवटी जसं भाऊ म्हणाले की आता शेतकऱ्याचं वाली असा कुणीच नाहीये. एक तर त्याला आसमानी संकट आहे, दुसरं सुलतानी संकट आहे. जावं तर कुठं जावं अशा या ठिकाणी आशीपासून मी महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीला साकडं घालू की कमीत कमी आसमानी संकट तरी आमच्या लातूर जिल्ह्यावर यावर्षी येऊ नये. आणि महाराष्ट्राचा प्राण असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी सुलतानी संकट दूर ठेवावं आणि त्यांना मुजरा करून आजचा कार्यक्रम आपण संपवायचं घोषित करतो. तरी अशा पद्धतीने हा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेला गाव बैठक कार्यक्रम संपूर्ण गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.